हिंदू धर्मरक्षण व विचारांचे मूल्य नागरिकांमध्ये रुजवले जावेत हा सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 1999 मध्ये म्हणजे 26 वर्षांपूर्वी पिंपळनेर शहरात गुढीपाडवा समितीची स्थापना करण्यात आली। हिंदू संस्कृती व मराठी संस्कार जोपासले जावेत हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेवून समितीमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे। या समितीचे कार्य हे निश्चितच कौतुकास्पद व आदर्श आहे। हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागात गावगुढी उभारण्याचा उपक्रम समिती राबवत आहे। पिंपळनेर शहरातील सुभाषचंद्र बोस चौकात यंदाची गावगुढी उभारण्यात आली। ही परंपरा 25 वर्षांपासून सुरू आहे। यावेळी परिसरातील नागरिकांसह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते। सालाबादाप्रमाणे यावर्षी पहाटे समितीतर्फे गावातील सर्व मंदिरांवर भगवे ध्वज लावून दीप प्रज्वलन करण्यात आले। तसेच अनेक लोक विविध देवदेवतांच्या मूर्त्या मंदिरात नदीकाठाला अथवा विहिरीजवळ ठेवून जातात। अशा मूर्तींची विटंबना होऊ नये म्हणून समितीने त्या सर्व मूर्तींचे विधिवत विसर्जन केले। समितीने यापूर्वीही शहरासाठी 2 वैकुंठ रथ उपलब्ध करून दिले आहेत। ही सेवा गेल्या अनेक वर्षांपासून विनामूल्य सुरू आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या मातेला कन्यारत्न प्राप्त झाले त्या मातेला साडीचोळी देऊन मातेचे व कन्येचे स्वागत केले जाते। नवरात्री काळात प्रत्येक सदस्यांच्या घरी रामरक्षा स्तोत्र पठण केले जाते। अग्निउपद्रवाच्या घटनेत अथवा ज्वलनशील पदार्थाने भाजलेल्या रुग्णास समिती मोफत मलम उपलब्ध करून देते। समितीचे विधायक कार्य अविरतपणे सुरू आहे। पिंपळनेर शहरातील अनेक समित्यांपैकी गुढीपाडवा ही अशी एकमेव समिती आहे ज्यामध्ये कोणीही पदाचा मानकरी नसून सर्वजण समान आहेत। हे या समितीचे खास वैशिष्ट्य आहे। नवनवीन दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून समाजाच्या भविष्यकालीन दिशा ठरवणाऱ्या व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या गुढीपाडवा समितीचे कार्य खरोखर उल्लेखनीय असल्याचे ग्रामस्थ अभिमानाने सांगतात। विशाल बेनुस्कर, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर।